घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की ऐश्वर्या ही जानकीची माफी मागायला गेलेली असते, पण जानकी ही तिला काही माफ करत नाही आणि हे सर्व शर्वरी पाहत असतात. त्यामुळे जानकीने हे सर्व नाटक केलेलं असतं. त्यामुळे ऐश्वर्याला वाटते की शर्वरीला आता माझ्यावरती पूर्ण विश्वास झालेला आहे. त्यानंतर ती रूमच्या बाहेर येते तेव्हा तिला जानकी भेटते आणि जानकी म्हणते की मी तुम्हाला आता चांगलीच ओळखायला लागलेली आहे आणि तुम्ही माझी आणि ऐश्वर्याची हातमिळवणी करण्याचा तुमचा प्लॅन हा फेल झालेला आहे, त्यामुळेच तुमचा चेहरा असा पडला आहे ना. त्यावेळेस शर्वरी म्हणते की असं काही माझा प्लॅन नव्हता. जर मला डायरेक्ट विचारलं असतं की माझ्याकडे काय पुरावा आहे तर मी तुम्हाला सरळ सांगितलं असतं. आणि माझ्याकडे नानांची डायरी आहे, त्यामध्ये त्यांनी सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही कसं विक्रांत भाऊजींना फसवत होतात आणि त्यामध्ये त्यांनी राहुलचं आणि तुमचं असलेलं अफेअरही लिहिलेलं आहे. आणि जेव्हा नानांना ही गोष्ट कळाली होती तेव्हा तुम्ही त्यांच्या डोक्यामध्ये दगड घातला होता आणि त्यानंतरच त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. आणि जेव्हा ते हॉस्पिटलमध्येही सर्व सांगण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस तुम्ही त्यांना आईंना जीवे मारण्याची धमकी दिली होती. हे सर्व त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्यावेळेस शर्वरी म्हणते की तू हे काय बोलत आहेस. त्यावेळेस जानकी म्हणते की आता मी तुमच्याकडून खूप शिकलेली आहे आणि ती डायरी तुमच्या हाताला कधीच लागणार नाही. त्यानंतर शर्वरी विचार करते की काही झालं तरी आपल्याला ती डायरी घ्यायला हवी आणि त्यावेळेस ती म्हणते की आता ती डायरी आपण कसं मिळवायची आणि जर पोलिसांना ती डायरी भेटली तर काय होईल. त्यानंतर इकडं किचनमध्ये अवंतिका असते. त्यावेळेस जानकी येते आणि म्हणते की आत्ताच मला शर्वरी भेटली होती. त्यावेळेस अवंतिका म्हणते की तुम्ही ऐश्वर्यावरती खूपच जास्त ओरडलात, असं नाही वाटत का. त्यावेळेस जानकी म्हणते की मी जे केलं ते योग्यच केलं, कारण की जेव्हा ऐश्वर्यांनी माझ्याकडे माफी मागत होती त्यावेळेस ते सर्व शर्वरी पाहत होत्या, त्यामुळेच मला हे सर्व नाटक करायला हवं. त्यावेळेस अवंतिका म्हणते की याचा अर्थ शर्वरी आपल्यावरती किती बारीक नजर ठेवून राहते. त्यानंतर इकडं शर्वरी ही राहुलकडे येते आणि सांगते की तुला माहीत आहे का जानकीकडे नानांची डायरी आहे आणि त्यामध्ये नानांनी सर्व काही लिहून ठेवलं आहे. त्यावेळेस राहुल हा खूप घाबरतो. त्यावेळेस शर्वरी हसते आणि म्हणते की तू किती घाबरतोस. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की आता आपण 1% ही रिस्क घेऊ शकत नाही. त्यावेळेस शर्वरी म्हणते की मला तर हे सर्व खोटं वाटत आहे, कारण की मी जेवढं नानांना ओळखते तेवढं नाना कधीही डायरी लिहित नव्हते. त्यावेळेस राहुल म्हणतात की जर ते तुझ्या लग्नाच्या नंतर लिहायला सुरू केले असतील किंवा रात्री झोपताना जर डायरी लिहित असले तर आपल्याला रिस्क घेता कामा नये. त्यानंतर इकडं आई रूममध्ये बसलेल्या असतात. त्यावेळेस जानकी ही चहा घेऊन येते आणि आईंना देत असते. त्यावेळेस आई जानकीशी काहीच बोलत नाही. त्यावेळेस जानकी म्हणते की आई माझ्यावरती विश्वास ठेवा आणि मला एक संधी द्या, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल की हे सर्व मी काहीच केलेलं नाही. पण आई काही नाही बोलत नाही. त्यानंतर इकडं अवंतिका बाहेर असते आणि जानकी सांगते की आईंसाठी तू चहा आणि काहीतरी खायला घेऊन जा. आईंनी माझ्याकडून काहीच घेतलेलं नाही आणि त्या माझ्याशी काही बोलतही नाही आहे. त्यावेळेस अवंतिका म्हणते की काही करून आईंचा राग घालवायला हवा. त्यानंतर इकडं अवंतिका चहा घेऊन जाते. इकडं रूममध्ये ऋषिकेश हे विचार करत असतात की आता 2 दिवस झालेले आहेत आणि आता कामाला जायला सुरुवात करायला हवी. त्यावेळेस जानकी म्हणते की तुमची ड्रेसिंग ही करायची राहिलेली आहे आणि ती पट्टी चेंज करते आणि म्हणते की ऋषिकेश तुमचा आणखीन घाव भरलेला नाही आणि तुम्हाला आत्ताच ऑफिसला जाता येणार नाही आणि तुम्ही थोडे दिवस आराम करा. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की खरंच तू माझी किती काळजी घेतेस, तसेच ओवीचीही की आई म्हणून तू पूर्ण आपलं प्रयत्न करतेस, तसंच घरासाठी ही सर्व काही पाहतेस. घराची सुरुवात ही तुझ्यापासून होते आणि रात्रही तुझ्यावरच येऊन संपते. त्यावेळेस जानकी ही विचार करत असते. त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की काय झालं आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आई माझ्यावरशी रुसलेले आहेत. त्यानंतर इकडं देवघरामध्ये अवंतिकाची साडी घालून जानकी ही बसलेली असते. त्यावेळेस आई खाली येतात आणि म्हणतात की अवंतिका माझ्यासाठी पाणी आण. ते किचनमधून अवंतिका पाणी घेऊन येते आणि देवघरामधून जानकी येते. इकडं जानकी म्हणते की आई तुम्ही पाहिलं ना, तुम्ही जेव्हा मला मागून पाहिला तेव्हा तुम्हाला वाटलं की मी अवंतिकाच आहे, तसंच तुम्ही जेव्हा रूममध्ये बंद होता त्यावेळेसही तुम्हाला असाच भास झालेला असेल की तिथे मीच आली आहे आणि दार बंद केलं आहे, पण तेव्हा तिथं मी नव्हते. तेव्हा इकडं आई म्हणतात की मग तू मला फोन चिठ्ठी लिहून 8 वाजता का बोलवलं होतं आणि बाहेर का बोलवलं होतं. त्यावेळेस जानकी म्हणते की मला
नानांच्या विरोधातील पुरावा भेटला होता आणि तेच तुम्हाला सांगण्यासाठी मी बोलवलं होतं. पण ते तिथं काय झालं हे मलाच माहिती नाही आणि मी तुमच्या जीवाशी का खेळेल. त्यावेळेस इकडं आई म्हणतात की मग हे सगळं कोण केलं आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की मला माहीत नाही आणि एका अननोन नंबरवरून मला व्हिडिओ कॉल आलता. त्यानंतर इकडं शर्वरी विचार करते की आजच रात्री काही करून ती नानांची डायरी आपल्याला मिळवायला हवी. त्यावेळेस इकडं दोघंही प्लॅन करतात आणि म्हणतात की आपण यामध्ये ऐश्वर्यालाही सामील करून घेऊयात आणि ते दोघेही एक प्लॅन करतात. त्यानंतर इकडं अवंतिका म्हणते की तुम्ही शर्वरी आणि राहुलचं नाव का नाही सांगितलं. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आत्ता तरी त्यांचा माझ्यावरती विश्वास नाही, पण आणखीन जर मी राहुल आणि शर्वरीचं नाव सांगितलं तर त्या माझ्यावरती चिडल्या असत्या, त्यासाठी मी त्यांचं काहीच नाव सांगितलं नाही. त्यावेळेस अवंतिका म्हणतात की खरंच तुम्ही किती सर्वांचा विचार करता आणि खरंच तुम्हाला सॅल्यूट आहे. त्यानंतर इकडं ती म्हणते की जी नानांची डायरी आहे ती तुला देवाच्या मागच्या बाजूला ठेवायची आहे. त्यावेळेस अवंतिका म्हणते की शर्वरीची माझ्यावरतीही खूप बारीक नजर असते. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आजची रात्र वैऱ्याची आहे आणि इकडं ऐश्वर्या बसलेली असताना शर्वरी येते आणि ऐश्वर्याला म्हणते की माझं तुझ्याकडे एक काम आहे आणि तुला रात्री राहुल हा एक मास्क देईन आणि तो मास्क घेऊन तुला जानकीपासून ती डायरी मिळवायची आहे. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की कोणता मास्क आणि कसली डायरी. त्यानंतर इकडं जानकी म्हणते की काही झालं तरी आज ती डायरी शर्वरीच्या हाती लागता कामा नये.